श्री गणेश पुराण कश्यप ऋषींना सृष्टी निर्मितीचे वरदान अध्याय 92 ते 93. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव श्री व्यासांना म्हणाले, महर्षी, प्रलया काळानंतर गणपतींच्या आदेशानुसार मी सृष्टी निर्मितीस प्रारंभ केला. मी संकल्पाने सर्वप्रथम सप्त ऋषींना उत्पन्न केले. त्यांची नावे अशी आहेत: कश्यप, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, भारद्वाज, अत्री आणि विश्वामित्र. हे सर्व ऋषी माझे मानसपुत्र आहेत. ते महान ज्ञानी होते. मी त्यांना सृष्टी निर्मितीस सहाय्य करण्यास सांगितले. माझ्या सूचनेनुसार कश्यपांनी 1000 वर्षे गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा जप केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा कश्यप ऋषी म्हणाले, देवा, मला तुमच्यासारखे एक पुत्र व्हावेत आणि सृष्टी निर्मितीच्या कार्यात सहाय्यभूत होण्यासाठी आवश्यक असलेले नैपुण्य, सामर्थ्य व संपन्नता प्राप्त व्हावी. गणपतीने त्यांना तसे वरदान दिले. कश्यपांना दिती, अदिती, दनू, कद्रू, विनता अशा 14 स्त्रिया होत्या. दितीपासून दैत्य निर्माण झाले. अदितीपासून आदित्य, देव, गंधर्व यांचा जन्म झाला. दनूंना जे पुत्र झाले तेच दानव होत. अन्य स्त्रियांपासून यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्ध, चरण, गुह्यक, पृथ्वी, पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, धान्य, रत्ने, माणके, मोटी, धातू, कृमी, कीटक, सर्प यांची उत्पत्ती झाली. ती सृष्टी पाहून कश्यपांना खूपच आनंद झाला. या सृष्टी विकासाला गणपतींची कृपाच कारणीभूत आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच आपल्याला लाभली तशी आपल्या पुत्रांनाही गणेशकृपा लाभावी असे त्यांना सारखे वाटत असे. ते साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार एकाक्षरी, पंचाक्षरी, षडाक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेनुसार ते सर्वजण एकांत स्थानी गेले. त्यांनी 1000 वर्षे उत्कटतेने आराधना केली. गणपतींनी त्या सर्वांना वेगवेगळ्या रूपांनी दर्शन दिले. त्यांच्या दर्शनाने ते कृतकृत्य झाले. त्यांनी गणपतींना वंदन केले. त्यांची भावपूर्ण स्तुती केली. त्या सर्वांचा मनोभाव जाणून श्री गणपती अधिकच प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे कश्यप पुत्रांनो, तुमची सेवाभक्ती पाहून मी परमसंतुष्ट झालो आहे. मी तुम्हाला देवांनाही दुर्लभ असलेल्या विविध रूपांनी दर्शन दिले आहे. आता इष्ट वरदान मागून घ्या. श्री गणपतींनी कश्यप पुत्रांना हवी होती ती सर्व इष्ट वरदाने दिली व म्हणाले, तुम्ही ज्या स्तोत्राने माझे स्मरण केलेत त्या स्तोत्राचे त्रिकाल पठण केल्याने उपासकाच्या सर्व विघ्नांचे निरसन होईल. त्याला सर्व कार्यांमध्ये यश मिळेल. विद्यार्थी विद्यासंपन्न होईल. संततीची इच्छा असणाऱ्याला संतती होईल. जो कोणी या स्तोत्राचे 21 वेळा पठण करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होईल. कश्यपांच्या पुत्रांनी आपापल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून रत्नखचित मंदिरे बांधली. ते गणपती विविध नावांनी प्रसिद्ध झाले. ती नामे एकत्र करून मी गणेश नामावलीची रचना केली. त्या नामावलीतून अत्यंत उपयुक्त व शीघ्र फलदायी अशी 12 नामे निवडून जगाच्या कल्याणासाठी मी श्री गणपती स्तोत्राची रचना केली. त्याचा प्रारंभ स जयती सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणं वासरमणिरिव तमसाम राशीम नाशयती विघ्नानाम असा आहे. या स्तोत्राचा अभ्यास करताना विवाहप्रसंगी व संकटसमयी पाठ केल्याने श्री गणपतीच्या कृपेने सर्व बाधांचे निवारण होऊन कार्यात सफलता मिळते. हा सर्व कथाभाग सांगून भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, हे राजा, ब्रह्माजींनी श्री व्यासांना जे गणेश पुराण सांगितले त्याचा हा पहिला भाग मी तुम्हाला निवेदन केला आहे. या भागाला उपासनाखंड असे म्हणतात. गणेश पुराणाचा जो उर्वरित भाग आहे त्याला क्रीडाखंड असे म्हणतात. तो भागही तुम्हाला श्रवण करायचा आहे का? तेव्हा सोमकांत राजा म्हणाले, ऋषीवर्य, तुमच्याकडून श्री गणेश पुराण ऐकायला मिळणे ही माझ्यासाठी थोर पर्वणी आहे. श्री गणपतींचे महात्म्य कितीही श्रवण केले तरी मनाचे समाधान होत नाही. म्हणून क्रीडाखंडासहित संपूर्ण पुराण सांगण्याची कृपा करा. तेव्हा ऋषी भृगूंना परम संतोष वाटला
राजांच्या जिज्ञासेचे आणि भक्तीचे त्यांना कौतुक वाटले. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत शौनकादी ऋषींना श्री गणेश पुराण सांगत आहेत. ते श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, विद्वान मुनी हो, भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितलेले श्री गणेश पुराण अत्यंत प्रासादिक असून जो कोणी याचे श्रद्धाभक्तीने श्रवण पठण करेल त्याची सर्व संकटे नष्ट होऊन तो सुखी होईल. श्री गणेश पुराण अध्याय 92 व 93 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री गणेश पुराणाचे मागील अध्याय पाहण्यासाठी प्लेलिस्ट चेक करणे.